तो तरी मला मिळेल, पण तो पण आला वेगळ्याच मुलीला घेऊन. तुझ्या हातात कोणच नाही लागलं. ती कुठे आलेच. तुझं नाव काय? अनुष्का, राईट? अनुष्का, तू इथे आदित्य सोबत लग्न करायला आलीस ना? आणि तुला असं खरंच वाटतंय का की हे लोक तुझं आणि आदित्यचं लग्न लावून देतील? हे बघ ऐक, आपण जरी फ्रेंड्स नसलो ना तरी तुला आज एक फ्री मध्ये फ्रेंडली ऍडवाइस देते मी. या लोकांवर अजिबात विश्वास ठेवू नकोस. हे कोणाचंच नाहीये. नाही म्हणजे तुला वाटत असेल तुमची एंगेजमेंट झाली म्हणजे आता लग्न तर होणारच, पण नाही. हा किर्लोस्करांचा पॅटर्न आहे. हे एंगेजमेंट करून देतात मुलांसोबत त्या मुलींची, पण लग्नाच्या दिवशी लग्न मोडून एक भलतीच मुलगी घरी घेऊन येतात. त्यांना अशा वेल मॅनर्ड सोफिस्टिकेटेड मुली नको आहेत. त्यांना अशा गावाकडच्या पिकारड्या पोरी लागतात. अशा पिकाऱ्या लोकांशी त्यांना रिलेशन्स मेंटेन करायला खूप आवडतं. त्यामुळे तू नको पडूस यांच्यात. हा? आणि अनुष्का, ही किर्लोस्कर एम्पायर आता कोसळणार आहे. हे सगळे जण रस्त्यावर येणार आहेत. तू बघ आता 2-3 दिवसात आहे ना रस्त्यावरच्या सिग्नलला तुला असे भिकाऱ्यासारखे भीक मागताना दिसतील. तू काय यांच्यात सामील होतेस? यू लुक प्रिटी मॉडर्न, यू सच अ स्वीट. खूप ऐकलं तुझं. तू कोण आहेस मला माहिती नाही, पण तू माझ्या दारात उभं राहून माझ्या माणसांना वाटेल तशी बोलशील आणि मी ऐकून घेण्याचं तुला वाटत असेल, चुकीची आहेस. तू माझ्या मॅमचा अपमान केलायस. जायचं त्यांच्या पायात पडायचं, नाक घासून त्यांची माफी मागायचं. हे बघ, मोठ्या मनाची माणसं आहेत, ती तुला माफ करते, पण मी माझ्या माणसांचा अपमान सहन करणार नाही. चल. अरे बावळटेस का? पाया पड. दिशा मॅडम. दिशा, इकडे तुझ्यात एवढी हिंमत आहे? मॅमवर बंदूक उगारलीस. उगारली काय उगारली? बावळट, मला चालवता पण येते. चलो बाजूला चल. मला नाही दिसत तुझ्यात एवढं धाडस. हो? माझं धाडस तू अजून बघितलं नाहीयेस बेबी. त्यांच्यावर गोळी चालवण्याच्या आधी तुला माझ्यावर गोळी चालवावी लागेल. गो अहेड. कॉमन सेन्स आहे हा. तर तू जर पुढे अशीच थांबलीस तर आधी तुलाच उडवणार आणि मग माझ्या सासू मामला. ओके, बी रेडी. मी इतका वेळ काही बोलत नव्हते, कारण भुंकणाऱ्या कुत्र्यांच्या नादी नाही लागत मी. तू जेल मधून जामिनावर कशी बाहेर पडली आहेस हे मला माहित नाही, पण आत्ता तू माझ्या घरात उभी आहेस आणि माझ्या घरात कुणी यायचं कुणी नाही यायचं ही सर्वस्वी मी ठरवते. त्यामुळे निघायचं. वाव, हेच मला ना तुमचं खूप आवडतं. हा कॉन्फिडन्स, हा जो काही स्वॅग आहे ना. आपली कंपनी, घरदार सगळं फार बरबाद व्हायला लागलंय, तर या बाईचा ऍटिट्यूड काही कमी नाही होत. आय लाईक इट. आय जस्ट लव्ह इट. अहिल्या, मी ना इथे तुझ्या घरात राहायला वगैरे नाही आली. डोंट वरी.
मला तेवढा इंटरेस्ट पण नाहीये. मी इथे तुला वॉर्न करायला आले. माझ्या अपमानाचा बदला घ्यायला आता मी व्यवस्थित रेडी आहे. आता ना मी एक एक करून सगळ्या किर्लोस्करांना उद्ध्वस्त करून टाकणार, बर्बाद करून टाकणार. अहिल्यादेवी किर्लोस्कर, तुमच्या या साम्राज्याला उतरती कळा लागले म्हणून समजा. आणि आज तुमच्या या साम्राज्याला एक मोठं होल पडलंय. दिशा, माणसात कॉन्फिडन्स असावा, पण ओव्हर कॉन्फिडन्स घातक असतो, जो तुझ्यात आहे. और बाई, ए बाई, प्लीज प्लीज भानावर ये अगं. तुला ना एवढीशी सुद्धा आयडिया नाहीये आज मी काय झाले याची.